या व्हिडिओमध्ये मी तुमची एक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. कॉपीराइट स्ट्राईक काय आहे आणि कॉपीराइट क्लेम काय आहे, आणि जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक आलं तर ते घालवायचंय कसं, याचंही सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पीकेनडे यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कॉपीराइट स्ट्राईक आणि कॉपीराइट क्लेम काय आहे, आणि जर कॉपीराइट स्ट्राईक आलं तुमच्या एखाद्या व्हिडिओजवरती किंवा तुमच्या चॅनलवरती तर त्याला घालवायचंय कसं, एंड प्रोसेस आहे या व्हिडिओमध्ये बघूयात. सो डिअर स्टुडंट, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कॉपीराइट क्लेम काय आहे. व्हॉट इज अ कॉपीराइट क्लेम? कॉपीराइट हक्क हा फार मोठा करार नाही, आणि तुमच्याकडे मालकी किंवा वापरण्याची परवानगी नसलेली सामग्री काढून टाकून ती सहजपणे निश्चित केली जाऊ शकते. तुमच्या मालकीची सामग्री म्हणजे कॉन्टेंट असल्यास ती खोटी देखील सिद्ध होऊ शकते. म्हणजे काय? कॉपीराइट क्लेम म्हणजे तुम्ही यूट्यूबला स्वतःची प्रॉपर्टी आहे, हा मी स्वतः कॉन्टेंट बनवलेला आहे, तो समोरच्याने जो कॉपीराइट टाकलाय हा खोटा आहे, हे या केसमध्ये तुम्ही सांगू शकता यूट्यूबला. याचा दावा तुम्ही स्वतःचा असल्यास करत शकता. जी कोणीतरी तुमच्या स्वतःच्या असल्याचा दावा करत आहे, जो कॉन्टेंट स्वतःचा आहे असं तो सांगतोय कोणाला, यूट्यूबला, पण त्याच्या अपोजमध्ये जाऊन तुम्ही यूट्यूबला मेल करू शकता. याला म्हणतात कॉपीराइट क्लेम. आता व्हॉट इज कॉपीराइट स्ट्राईक? कॉपीराइट स्ट्राईक काय आहे? कॉपीराइट स्ट्राईक थोडंसं अधिक गंभीर आहे. जेव्हा कॉपीराइट मालक तुमच्या व्हिडिओची वैध आणि कायदेशीर काढण्याची विनंती करतो, ती तुम्हाला 90 दिवसाच्या कालावधीत 3 स्ट्राईक मिळाल्यास यूट्यूब म्हणतो की ते तुमचे खाते कोणतेही प्रश्न न विचारता हटवते. यूट्यूब जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती 3 महिन्यात 90 दिवस म्हणजे 3 महिन्यात जर 3 स्ट्राईक तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जर आल्या तर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती क्लेम करता येणार नाही, हे जर स्ट्राईक आलं तर. ठीक आहे, क्लिअर की कॉपीराइट क्लेम काय आहे आणि कॉपीराइट स्ट्राईक काय आहे. ठीक आहे, आता जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक किंवा कॉपीराइट क्लेम आलंच तर तुम्ही काय करणार आहात, समोरची प्रोसेस. आता जर समजा एखादा व्हिडिओ तुम्ही टाकलात, त्याच्यावरती कॉपीराइट क्लेम आलाय, त्याचा एखादा म्युझिक वापरले किंवा काय वॉट एव्हर, ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही व्हिडिओज टाकलात तर तुम्ही व्हिडिओ पोस्ट करताना, अपलोड करताना, एक सिंपल मी टेस्ट करतोय व्हिडिओ, इथे चेकचा ऑप्शन येतो, इथे कॉपीराइट, ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कॉपीराइट एक तुम्हाला सेक्शन जो आहे तर तो तुमच्या व्हिडिओमध्ये कॉपीराइटचा आहे, किंवा म्युझिक असू शकतं, किंवा व्हिडिओ असू शकतो, इमेज असू शकतं, किंवा एखादा ब्रँड लोगोज काही असू शकतो. तरीही तुम्ही तो पोस्ट केलात, ठीक आहे, त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगेल की तुमचं कॉपीराइट कुठे आलंय, कशामुळे आलंय. इथे ते लुक ॲट दिस, खाली मी म्युझिक मध्ये एक थोडासा बाईट ॲड केला होता, तो कुठपासून कुठपर्यंत आहे त्याचं ड्युरेशन इथे तुम्हाला दाखवतंय. सो सिम्पल तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर इथनं तुम्ही रिप्लेस म्युझिक करू शकता, ते म्युझिक तुम्ही रिप्लेस करू शकता, किंवा तुम्ही तो व्हिडिओ म्यूट करू शकता, आणि तुम्हाला सिम्पल रिटर्न टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पल आपण क्लेम कोणत्या गोष्टींवरनं करू शकतो. जर तुमचं स्वतःचा म्युझिक असेल, तुमचा जर स्वतःचा मनी मेकिंग व्हिडिओ असेल, त्यालाही कॉपीराइट स्ट्राईक तुम्ही टाकू शकता, त्याच्यावरती क्लेम करू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही स्वतःचं ओरिजिनल कॉन्टेंट असेल तर तिथे तुम्हाला मेन्शन केलं जाईल, तिथे तुम्ही मेन्शन करू शकता की दिस इज माय ओरिजिनल कॉन्टेंट. त्याचं जर लायसन तुमच्याकडे असेल तर ते लायसन माझ्याकडे आहे असं दाखवू शकतं. ठीक आहे, आणि हे पब्लिक डोमेन आहे, म्हणजे इथे कोणीच कॉपीराइट टाकू शकत नाही. हे 4 ऑप्शनपैकी तुम्ही एक ऑप्शन ओरिजिनल कॉन्टेंट पहिला सर्च क्लिक करून त्याच्यासमोर
नंतर बघा, ठीक आहे, की काय काय गोष्टी आहेत. आणि इथे तुम्ही क्लेमसाठी रिझन देऊ शकता. जे काही आहे तुमचं ते स्वतः व्हिडिओ बद्दल लाईव्ह वॉटएव्हर ऑन, म्हणजे त्याचा प्रूफ तुम्हाला द्यावा लागेल फक्त. आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इन एक 7-8 दिवसामध्ये तुम्ही यूट्यूब चॅनलवरचा क्लेम जो आहे तो घालवू शकता. ठीक आहे मित्रांनो, एक सीन आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये असाच सीन झाला होता. 7 दिवस माझं यूट्यूब चॅनल बंद होतं आणि सेम प्रोसेस मी केली होती. सो आय मित्रांनो, तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली असेल या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.